माझी भावना तिचं हे बाळ पाडणार नाही. एका निरागस बाळाच्या जन्मामुळे कधी कुणाच्याही जीवाला धोका असू शकत नाही हो. मी विनंती करते, तुम्ही हा चुकीचा विचार मनातून काढून टाका. आता तू हे सगळं बोलल्यामुळे मला किती आधार मिळालाय म्हणून सांगू तुला. आज पुन्हा एकदा मी एकटी नाहीये याची जाणीव झाली मला. अगं तुझी आई आहे मी, आणि तुझ्या प्रत्येक निर्णयामागे मी ठामपणे उभी राहणार. अरे विषय काय, माझी सुपर सासू आहेच दासू. देवा, आज लक्ष्मीताईंच्या बोलण्यातून तूच भावनाला आधार दिलायस. इतके दिवस मी आणि सिद्धू तिच्या पाठीशी होतोच, पण आता लक्ष्मीताई पण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. वाटलं होतं भावनाच्या माहेरी कळल्यावर तिची आई तिच्यावर मूल पाडायचं प्रेशर आणेल, पण इथे तर सगळ्यांनाच हेरीने भावनाला आधार द्यायचा. नीलांबरी, आता काहीतरी वेगळी चाल चालावी लागेल. जयंतने का बोलवलं असेल श्वेताला केबिनमध्ये? तो तिला काही करणार तर नाही ना? ऑल ओके? तुला जराही अनकम्फर्टेबल वाटलं तर सरळ बाहेर निघून ये. मला तुला अडचणीत टाकायचं नाहीये. इथे का आली आहेस तू श्वेता? ब्रिटिशवर हा तुझा आणि त्या विश्वाचा काहीतरी प्लॅन आहे. नाही, मी जस्ट आले होते. जस्ट आली आहेस, पण बाहेर तू जान्हवीला म्हणाली होतीस की तुझं माझ्याकडे काहीतरी काम आहे. सो काय होतं ते काम? टेल मी श्वेता, टेल मी. ॲक्च्युली मी जॉब शोधतीये, त्याचसाठी आली होती. हो, आय सी. तेवढंच जॉब शोधतेस ना? फाईन, मी तुला जॉब देऊ शकतो. तसंही तू एक सिन्सिअर मुलगी आहेस हे मला आधीपासूनच माहीत होतं. शो मी युअर रेझ्युमे. ठीक आहे, 2 मिनिटं बस, मी आलो. काय करू मी आता? कसं बाहेर बोलवू मी श्वेताला? ऑल ओके, मी सावरले रिझ्यूम दाखवून. आशिष. येस सर. डोर ओपन होत नाहीये, प्लीज चेक. काय चाललंय हे सगळं? सर, केबिन उघडत नाहीये. बघ, काहीतरी आतमध्ये बसलेले माझे गेस्ट आहेत. काय झालं सर? हा डोर अनलॉक होत नाही. ओके. नाही होते सर. गाईज, दिस इज एम्बॅरेसिंग. आतमध्ये गेस्ट बसलेले आहेत. तुमच्याकडे कोणाकडेच की नाहीये का? नो सर, नाही आहे सर. जाऊन मास्टर की शोधा, कोणाला तरी फोन करा. बघा. ओ गॉड, काय करू मी? कशी सुटू इथून? श्वेता, तू ठीक आहेस ना?
घाबरू नकोस. जस्ट अ मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स. हँग इन देअर. श्वेता, तू ठीक आहेस ना? घाबरू नकोस. जस्ट हँग इन देअर. मॅटर ऑफ फ्यू मिनिट्स. काय तर बाई, काय म्हणायचं या बाईला? ही लक्ष्मी आहे ना, ही स्वतःला आई म्हणून घेण्याच्या पण योग्यतेची नाही. अरे, मी माझ्या मुलासाठी मदत मागायला गेले होते, तर ही उलट मदत द्यायचं राहिलं बाजूला, मला शिकवते. नाही, आयुष्यात हिला एकदा असा धडा शिकवेन, आयुष्यभर लक्षात ठेवेली. माझ्या मुलाच्या जीवावर उठली काय, माझा शाप आहे तिला, शाप. हिची मुलं सुद्धा हिच्या जवळ थांबणार नाहीत. घेऊन ठेव. आई, डोकं दुखतंय ना तुमचं? शांत राहा ना जरा. हे आई, काय रे, काय ऐकतो मी हे? म्हणजे तुझ्या कानावरती आलं वाटतं. ह्या निलांबरीच्या तर पोटात काही म्हणून राहत नाही. माझं डोकं फिरलंय सगळं ऐकून. आधी तो माझा मुलगा, सून माझ्या जीवावर उठलेत, आणि आता त्यात तिच्या माहेरच्यांची पण फूस लागली आहे. सगळे सगळे माझ्या जीवावर उठलेत बघ. हे संपत मग करायचं तरी काय रे, सांगू तू? आई, आता एकच पर्याय आहे. त्या भावनाला फरफटत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, मूल पाडून टाकायचं. अरे संपत, बेड लागले की काय तुला? राजकारणात कोण आहे, तू आहेस की मी? हे कोणाच्या तरी भाकितावर विश्वास ठेवून तू स्वतःच्या सुनेचं मूल जबरदस्तीनं पाडलं, ही गोष्ट लोकांना कळली तर काय होईल? संपूर्ण राजकीय कारकीर्द तुझी संपून जाईल. एक लक्षात ठेव संपत. त्यामुळं आपल्याला जे काही करायचंय ना, चार चौघात पोभाटा होणार नाही याची दक्षता घेऊनच केलं पाहिजे. आई, आई, मी पाया पडते. हवं तर तुम्ही असं नका करू. अहो, भावना आणि सिद्धूचं मूल जन्माला येऊ दे, या जगात येऊ दे त्याला. ऐका माझं, असं नका करू आई. काळे पाटलांच्या सुनबाई, तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलं होतं? आम्ही दोघं बोलत असताना तुम्हाला कुणी परवानगी दिली मध्ये बोलायला? डोकं चेपून झाले ना तुमचं? जा स्वयंपाकाला लागा. जा. अरे वा, आता काही आजी गप्प बसायच्या नाहीत. काय वाटेल ते करून त्या भावनाच्या बाळाचा जीव घेणार. आणि हे आईंना कळलंय, त्यामुळे आता मी जरी काही केलं तरी खापर मात्र आजींच्याच डोक्यावर फुटणार.